Hello everyone, welcome back to our YouTube channel, The Legal Playbook. Today we are going to start the next lecture in the lecture series of Maharashtra Civil Services Leave Rules 1981. तर महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 मध्ये आपण चॅप्टर 5 जो आहे तो बघत आहे. यामध्ये काइंड्स ऑफ लीव अँड ॲडमिसिबल मध्ये आपण सेक्शन नाही आहे, तर खरं तर रूल आहे. तर त्यामध्ये रूल 65 पर्यंत आपण बघितलेला आहे. आज जो पार्ट आहे त्यामध्ये रूल 66 टू रूल 73 पर्यंत आपण बघणार आहे. तर चला स्टार्ट करूया. जो पार्ट आहे आपल्या कन्व्हिनियन्सनुसार आपण बनवला आहे, असं कोणताही पार्ट बेअर ॲक्टमध्ये नाही आहे. चॅप्टर 5 आहे. चॅप्टर 5चा जो पार्ट आहे, अजून चॅप्टर 5चाच पार्ट चालू आहे, कारण रूल्स जे आहेत खूप मोठे रूल्स आहेत आणि व्हिडिओ खूप लेंदी होणार, म्हणूनच आपण इथं काय केलं आहे, पार्ट वाईज बघत आहेत. 6 पार्ट झाले चॅप्टर 5चे आणि खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे चॅप्टर 5 जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. चला तर स्टार्ट करूया. रूल 66 टू रूल 73. म्हणजे रूल जो 66 आहे, तर आपण रूल 66 बघणार आहे. लीव प्रिपरेटरी टू रिटायरमेंट जो आहे तो आपण इथं स्टार्ट करणार आहे. तर लीव प्रिपरेटरी टू रिटायरमेंटसाठी सेवानिवृत्तीपूर्वीची जी सुट्टी असते त्याच्याशी रिलेटेड आहे. ह्यामध्ये गव्हर्मेंट सर्वंट मे परमिटेड, फर्स्ट जो पार्ट आहे यामध्ये government servant may permitted by the authority competent to grant leave to take a leave preparatory to retirement to the extent of earned leave due not exceeding 300 days together with half pay leave due subject to the condition that the total period of leave shall not exceed 28 months or such leave does not extend beyond the date of superannuation. तर ह्यामध्ये काय म्हणलंय, गव्हर्मेंट सर्वंटला रिटायरमेंटच्या आधी अर्न लीव प्लस हाफ पे लीव एकत्र घेता येतो. सगळ्यात पहिला काय पॉईंट आहे की गव्हर्मेंट सर्वंटला रिटायरमेंटच्या आधी अर्न लीव प्लस हाफ पे लीव घेता येतो, पण एकूण लीव पीरियड 28 मंथ्स असायला पाहिजे. म्हणजे किती, 28 मंथ्स असायला पाहिजे, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त असू नये. आणि सुपर ॲन्युएशन डेट जे आहे, रिटायरमेंट डेट नंतर एक्सटेंड होऊ नये. जे सुपर ॲन्युएशनचा जो पिरियड आहे, म्हणजे अर्न लीवची मर्यादा किती असणार आहे, तर 300 डेज असणार आहे. ओके, आणि एक्सिडिंग 28 मंथ्सच्या वर असू नये. तर सिम्पल मिनिंग जर बघायचं तर एम्प्लॉई रिटायर होण्यापूर्वी ॲक्युमुलेटेड लीव जो असतो ना, ॲक्युमुलेटेड म्हणजे काय, ऑल ओव्हर जे लीव असतो तो लीव घेऊन आराम करू शकतो, पण लीव जे आहे ते 28 मंथ्सच्या वर होऊ नये. ओके, 28 मंथ्सच्या वर होऊ नये किंवा रिटायरमेंट डेट नंतर जाऊ नये. म्हणजे सुपर ॲन्युएशन म्हणजे काय असते की ॲन्युएशन म्हणजे तुमची जी रिटायरमेंट डेट आहे ते रिटायरमेंट डेटच्या पुढं पण तुम्ही काय केलं आहे, लीवमध्येच आहे, तर ते तसं होऊ नये. ओके, त्याच्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये काय म्हटलं गेलं आहे, a government servant who has given a notice of the retirement after attaining the age of 50 years in case of the gazetted or the in case of gazetted जे ऑफिसर्स आहेत त्यामध्ये 50 years और 55 years in the case of नॉन गॅझेटेड. ह्यामध्ये पण त्याने डिफरन्स दिला आहे. गॅझेटेडसाठी 50 दिला आहे, नॉन गॅझेटेडसाठी 55 दिलेला आहे. ओके, तर ह्यामध्ये काय म्हटलं आहे, ऑर टू होम नोटीस हॅज बीन गिवन बाय द appropriate authority after the attaining the age of 50 years or 55 years as the case may be granted leave the admissible to him not extending beyond the date of compulsory retirement even through such leave extend beyond the date of expiry of the notice. तर ह्यामध्ये काय म्हणलंय, तर ह्यामध्ये काय म्हणले, जर एम्प्लॉईने रिटायरमेंट नोटीस दिली असेल, म्हणजे एम्प्लॉयरनी काय केलं आहे की नोटीस दिलं आहे, रिटायरमेंटची नोटीस दिली, गॅझेटेडसाठी 50 वर्षानंतर, नॉन गॅझेटेडसाठी 55 वर्षानंतर, तर त्याला त्याचं लीव मिळू शकतं, पण ती रिटायरमेंट डेट नंतर एक्सटेंड होणार नाही आहे. तुमची जी लीव आहे ना ती तुम्हाला लीव मिळणार आहे, पण रिटायरमेंटची जी टाईम आहे ना, डेट आहे ना, त्याच्या पुढे एक्सटेंड होणार नाही आहे ती डेट. त्यानंतर प्रोव्हायडेड दॅट सांगितलं. यामध्ये प्रोव्हायडेड दॅटमध्ये काय म्हणले, जर सरकारने म्हणजे गव्हर्मेंट सर्वंटनं जर सरकारने त्याला पे अँड अलाउन्सेस देऊन रिटायरमेंट नोटीसशिवाय रिटायर्ड केलं असेल, म्हणजे प्रोव्हिजो म्हणजे काय असते, एक्सेप्शन असते.
मग एक्सेप्शन काय आहे, गव्हर्नमेंट सर्वंटनं काय केलं त्याला पे अँड अलाउन्सेस दिले आणि रिटायरमेंट नोटीसशिवाय त्याला रिटायर्ड केलं असेल तर लीव सॅलरी फक्त लीवच्या काळासाठी मिळेल, नोटीसच्या बदल्यात दिलेल्या कालावधीसाठी मिळणार नाही. ओके, हे समजलं. म्हणजेच नोटीस पिरियड ऐवजी पे दिली असेल तर त्या लीव सॅलरी मिळणार नाही त्याला. ओके, लीव सॅलरी म्हणजे तुम्ही लीव घेतला असेल तर लीव सॅलरी मिळणार नसेल. प्रोव्हिजो आहे एक्सेप्शन, इथं मिळणार आहे तर इथं मिळणार नाही. परत नोट दिले ह्यामध्ये, नोट इझी आहे. नोटमध्ये काय म्हटलं गेले, द लीव ग्रँटेड ॲज लीव प्रिपरेटरी टू द रिटायरमेंट शॅल नॉट इन्क्लूड एक्स्ट्रा ऑर्डिनरी लीव. तर ह्यामध्ये काय म्हटले, लीव प्रिपरेटरी टू दी रिटायरमेंटमध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी लीव इन्क्लूड होणार नाही आहे, समाविष्ट होणार नाही आहे. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे 3मध्ये, 3A बघा. तर ह्याच्यानंतर 3 क्लॉज एचा जो पॉईंट आहे यामध्ये रूल नंबर 66मध्ये, तर ह्यामध्ये सांगितलं गेलं आहे की वेअर अ गव्हर्नमेंट सर्वंट हू इज ऑन दी फॉरेन सर्व्हिस इन ऑर अंडर एनी लोकल अथॉरिटी ऑर अ कॉर्पोरेशन ऑर कंपनी wholly or substantially owned or controlled by the government, referred to as the local bodies, applies for the leave preparatory to the retirement, the decision to the grant or refuse such leave shall be taken by the foreign employer with the concurrence of the lending authority under the state government. तर याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ जो असा आहे की ह्यामध्ये काय म्हटलं गेलं आहे 3A मध्ये, जर एम्प्लॉई फॉरेन सर्व्हिसेस म्हणजे फॉर एक्झाम्पल लोकल अथॉरिटी असू दे किंवा गव्हर्मेंट ओन्ड कंपनी असेल मध्ये जर लीव प्रिपरेटरी जर तो कंपनीमध्ये असेल आणि तर तो लीव प्रिपरेटरी टू रिटायरमेंट सँक्शन करण्याचा निर्णय त्या फॉरेन एम्प्लॉयरकडे असेल, पण गव्हर्नमेंटची कॉन्करन्स मंजुरी म्हणजे कॉन्करंट जो तिथं सँक्शन असणार आहे तो घ्यावा लागणार आहे. म्हणजे जरी काय म्हटलं आहे की जरी जे फॉरेन सर्व्हिसेसमध्ये एखादी म्हणजे जर एम्प्लॉई फॉरेन सर्व्हिसेस म्हणजे लोकल अथॉरिटी किंवा गव्हर्मेंट ओन्ड कंपनीमध्ये असेल तर त्यामध्ये लीव प्रिपरेटरी टू रिटायरमेंट जे सँक्शन करण्याचा निर्णय त्या फॉरेन एम्प्लॉयरकडे असेल तरीसुद्धा जो इथला अथॉरिटी जो आहे स्टेट गव्हर्मेंट किंवा कोणताही अथॉरिटी जो आहे त्याचं काय असणार आहे, इथं कॉन्करन्स इथं काय घ्यायला लागणार आहे, सँक्शन घ्यावं लागणार आहे, एवढं सांगितले 3A मध्ये. त्याच्यानंतर 3B बघूया. 3B मध्ये काय म्हटलं, in case the leave is so refused to the government servant in the public interest, it may be availed of by him to extent admissible under the rule 67 from the date of which he is quitting the services. तर ह्यामध्ये काय म्हटलं की जर फॉरेन सर्व्हिस म्हणजे फॉरेन एम्प्लॉयर ने पब्लिक इंटरेस्टमध्ये लीव नाकारली असेल म्हणजे पब्लिक इंटरेस्टसाठी त्यानं काय केलं आहे, लीव नाकारली असेल तर त्याला त्या एम्प्लॉईला रूल 67 नुसार लीव घेता येते, पुढे जाऊन तो लीव घेता येते त्याला, ज्या दिवशी तो सर्व्हिस सोडतो त्या दिवसापासून त्याला लीव घेता येणार आहे. त्याच्यानंतर मध्ये इन केस द लेंडिंग अथॉरिटी अंडर द गव्हर्नमेंट इज नॉट ॲग्रीएबल टू द रिफ्युजल ऑफ द लीव प्रिपरेटरी टू द रिटायरमेंट, इट शॅल बी ग्रँटेड टू द गव्हर्नमेंट सर्वंट, and if the foreign employer needs the services of the officer during that period, the government servant may be re-employed by that employer concurrently with the leave preparatory to the retirement and the leave salary regulated in the accordance with the provisions of sub rule 5 of rule 70. तर 70 आपण बघणार आहे नंतर. तर ह्यामध्ये काय म्हणले की बी मध्ये 4थ्या पॉईंटमध्ये मध्ये, तर मध्ये काय म्हणले, जर गव्हर्नमेंटला लीव डिनाय करायचं असेल, जर म्हणजे गव्हर्नमेंटला काय करायचं आहे की लीव डिनाय करायचं नसेल तर त्यावेळेस पण एम्प्लॉयरला एम्प्लॉईची गरज असेल, म्हणजे एम्प्लॉयरला त्या एम्प्लॉईची गरज आहे, लीव डिनाय करायचं नसेल गव्हर्नमेंटला, पण एम्प्लॉयर जो आहे ना एम्प्लॉयरला एम्प्लॉईची गरज आहे, तर तो एम्प्लॉई रिएम्प्लॉईड केला जाऊ शकतो लीव पिरियडमध्ये आणि लीव सॅलरी रूल 70(5) नुसार त्याला काय दिली जाणार आहे, लीव सॅलरी दिली जाणार आहे. म्हणजे काय गव्हर्नमेंट काय करणार आहे की डिनाय करणार नाही, लीव जे द्यायचं आहे ते डिनाय करणार नाही. बट असं होणार आहे ह्यामध्ये की गव्हर्नमेंटला डिनाय करायचं नाही पण ते एक इम्पॉर्टंट काम असेल आणि एम्प्लॉयरला त्या एम्प्लॉईची गरज आहे. ओके, तर त्यावेळेस त्याला काय असणार आहे की त्यामध्ये तो जो लीव पिरियडमध्ये आणि लीव सॅलरी 70(5) नुसार त्याला दिलं जाणार आहे. 4थ्यामध्ये काय म्हणले, वेअर अ गव्हर्नमेंट सर्वंट इज ऑन द फॉरेन सर्व्हिसेस in or under the local body other than the one mentioned in the clause A sub rule 3, leave preparatory to the retirement shall be admissible to him only when he quits the duty under the foreign employer. त्याला प्रोव्हिजो पण आहे ते पण आपण बघूया.
फोर्थमध्ये जर एम्प्लॉई प्रायव्हेट फॉरेन एम्प्लॉयरकडे असेल, गव्हर्मेंट ओन्ड नाही, म्हणजे काय म्हटले, एम्प्लॉई प्रायव्हेटमध्ये आहे, प्रायव्हेट फॉरेन एम्प्लॉयर आहे. बघा काय म्हटलंय फोर्थ पॉईंटमध्ये, एम्प्लॉई जो आहे इथं वरती जो होता तो गव्हर्मेंट ओन्ड होता, पण इथं जो आहे ते प्रायव्हेट आहे, गव्हर्मेंट नाही आहे. इथं प्रायव्हेट आहे, गव्हर्मेंट ओन नाही आहे. प्रायव्हेट आहे म्हटल्यावर काय येणार आहे बघा, जर एम्प्लॉई जो आहे प्रायव्हेट फॉरेन एम्प्लॉयरकडे असेल, गव्हर्मेंट ओन्ड नाही, तर लिव्ह प्रिपरेटरी टू रिटायरमेंट त्याला फक्त तो सर्व्हिस सोडतो तेव्हाच मिळेल. ज्यावेळेला तो सर्व्हिस सोडणार आहे त्याला तेव्हाच मिळणार आहे. त्यामध्ये प्रोव्हिजो असं म्हणलंय, जर तो तिथेच काम करत राहिला तर त्याला रिफ्युज्ड लिव्ह रूल 67 नुसार मिळणार नाही आहे. त्यामध्ये काय म्हणलं, प्रोव्हाइडेड दॅट वेअर द गव्हर्मेंट सर्वंट कंटिन्यूज इन सर्व्हिसेस अंडर सच फॉरेन एम्प्लॉयर, द गव्हर्मेंट सर्वंट शॅल नॉट बी इलिजिबल फॉर ग्रांट ऑफ रिफ्यूज लिव्ह अंडर सेक्शन रूल 67ला जे तुमचं रिफ्यूज केलं आहे ते तुम्हाला परत मिळणार नाही आहे असं म्हटलं गेलं. त्याच्यानंतर आपण बघूयात रूल 67 काय आहे. रूल 67 जो आहे, लिव्ह बियॉन्ड द डेट ऑफ सुपर ॲन्युएशन ऑर क्वाइटिंग ऑफ दी सर्व्हिसेस. त्यामध्ये काय म्हणलं आहे की लिव्ह बियॉन्ड द डेट ऑफ सुपर ॲन्युएशन किंवा सर्व्हिस सोडल्यावरची जी लिव्ह आहे त्याच्यानुसार सांगितलं. यामध्ये एकतर तुम्ही काय केलं आहे, सुपर ॲन्युएशन म्हणजे लिव्ह काय घेतला आहे, बियॉन्ड सुपर ॲन्युएशन म्हणजे तुमचा जो ॲन्युएशन, सुपर ॲन्युएशन म्हणजे रिटायरमेंटची डेट आहे 1/1/2025, 1/1/2025 आहे आणि तुम्ही जी लिव्ह आहे ती तुम्ही 15/1/2025 पर्यंत घेतला, तर हे सुपर ॲन्युएशन झालं असं कन्सिडर करतात. तर एक्सेप्ट ॲज प्रोव्हाइडेड सगळ्यात पहिलाच एक्सेप्शन दिलं आहे, हे जे जनरल रूल आहे खरं सगळ्यात पहिला एक्सेप्शन दिलं आहे. एक्सेप्ट ॲज प्रोव्हाइडेड हिअर इन आफ्टर नो लिव्ह शॅल बी ग्रँटेड टू गव्हर्मेंट सर्वंट बियॉन्ड. आता काय म्हणलं ह्यामध्ये, सामान्य नियम असा आहे म्हणजे जनरल रूल असा आहे ह्यामध्ये की कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला खालील तारखेनंतर लिव्ह देता येणार नाहीये. म्हणजे काय म्हटलंय की कोणत्याही गव्हर्मेंट सर्वंटला खालील जी डेट दिली आहे ह्या डेटच्या तारखेनंतर डेटनंतर लिव्ह देता येणार नाहीये. पण ह्यामध्ये हे डेट कोणतं दिलंय, त्याच्या सुपर ॲन्युएशन म्हणजे रिटायरमेंटच्या तारखेनंतर त्याला काय मिळणार नाहीये, लिव्ह मिळणार नाहीये. त्याच्यानंतर त्याच्या फायनल ड्युटी संपल्यानंतर त्याच्या तारखेनंतर त्याला लिव्ह मिळणार नाहीये. सी पॉईंटमध्ये त्याच्या रिझायनेशन राजीनामा दिल्यानंतरची जो तारीख असतो त्याच्यानंतर सुद्धा मिळणार नाहीये. सेकंड पॉईंट जो आहे इथं रिपील झालेला आहे. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट म्हणजे सिम्पल जर बघायचं गेलं, सिम्पली यामध्ये काय म्हटलंय, सिम्पली जेव्हा एम्प्लॉई रिटायर किंवा रिझाईन किंवा ड्युटी संपवतो, म्हणजे एम्प्लॉई काय होणार आहे, एकतर रिटायर्ड होणार आहे किंवा काय होणार आहे, रिझाईन करणार आहे किंवा त्याची ड्युटी काय असणार आहे, संपणार आहे, त्यानंतर लिव्ह ग्रँट केली जाऊ शकणार नाही. त्याच्यानंतर कसं करणार, कारण तो सर्व्हिसमध्येच नाही आहे, एक्सेप्ट काही जर स्पेशल केसेस असतील तरच. ओके, त्याच्यानंतर काय म्हटलं गेलं सेकंड काय आहे, हे सब रूल आता डिलीट केलेलं आहे. ओके, 2025च्या नोटिफिकेशननुसार. थर्ड पॉईंट जो आहे, वेअर दी सर्व्हिसेस ऑफ दी गव्हर्मेंट सर्वंट नॉट इन दी परमनंट एम्प्लॉय is terminated by the notice or by the payment of pay and allowances in lieu of notice or otherwise in the accordance with the term and conditions of his appointment, he may be granted earned leave to his credit subject to maximum 150 days even though such leave extend beyond the date on which he ceases to be in the services. काय समजलं, नाही समजलं, मीनिंग सांगते आता. जर एखादा एम्प्लॉई परमनंट नसेल, म्हणजे एखादी एम्प्लॉई परमनंट नाही म्हणजे तो काय आहे, टेम्पररी आहे. म्हणजे एखादा एम्प्लॉई परमनंट नसेल म्हणजेच टेम्पररी किंवा प्रोबेशनर टाईपचा आहे आणि त्याची सर्व्हिस नोटीस देऊन पे इन लिव्ह ऑफ नोटीस देऊन किंवा अपॉइंटमेंट कंडिशननुसार संपवली असेल. काय म्हटलं गेलं आहे, परत एकदा रिपीट करते, जर एखादा एम्प्लॉई परमनंट नाही आहे, टेम्पररी किंवा प्रोबेशनर टाईपमध्ये आहे आणि त्याची जी सर्व्हिस आहे ना, त्याची सर्व्हिस काय केली गेली आहे, नोटीस देऊन किंवा पे इन लिव्ह ऑफ नोटीस देऊन किंवा अपॉइंटमेंट कंडिशननुसार काय केले, संपवली गेली आहे, त्याची सर्व्हिसच संपवली गेली आहे, तर त्याला त्याच्या अकाउंटमध्ये असलेली अर्न लिव्ह जी आहे जास्तीत जास्त 150 डेज जी आहे ते पर्यंत घेता येणार आहे. 150 डेजपर्यंत तो काय करू शकतो, घेऊ शकतो. त्याची अर्न लिव्ह आहे ती, म्हणजे पैसे देऊन गव्हर्नमेंट आपल्याला पैसे देणार तरीसुद्धा आपण लिव्हवर राहणार असं. त्याच्यानंतर काय म्हणलं,
ह्याच्यानंतर जो आहे, जरी ती लीव त्याच्या सर्व्हिस संपल्यानंतरच्या तारखेनंतर एक्सटेंड होत असेल तरी, सर्व्हिस संपली असेल आणि पुढे एक्सटेंड होत असेल तरी त्याला अर्न लीव मिळणार आहे, त्याचे पैसे मिळणार त्याला. ओके, म्हणजे अर्न लीव म्हणजे काय, त्याला त्याचे पैसे दिले जातात की जेवढे तुम्ही अर्न लीव आहे ना तेवढे. अर्न लीव म्हणजेच काय की अर्न लीव म्हणजे बेसिकली तुम्हाला त्याचे पैसे दिले जातात. तुम्ही लीववर असताय, जॉबवर तर नसताय, येत नसताय, तरी बी तुम्हाला त्याचे पगार दिला जातो. ओके, म्हणजेच टेम्पररी कर्मचाऱ्याला सुद्धा त्याच्या क्रेडिटमधील लीव वापरता येणार आहेत, मॅक्झिमम 150 डेज, जरी तो रिटायरमेंट डेट नंतर असला तरी. म्हणजे काय म्हणले, टेम्पररीसाठी, टेम्पररी जो आहे सुपरअन्युएशनचं त्याच्यासाठी सांगितलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण, प्रोव्हाइडेड काय आहे, प्रोव्हिजो. परत एक्सेप्शन आलं ना. एक्सेप्शनमध्ये काय म्हणले, प्रोव्हाइडेड दॅट द लीव सो ग्रांटेड टू सच गव्हर्नमेंट सर्वंट other than government servant re-employed after attaining the age of superannuation does not extend beyond the date on which he attains the age of superannuation. समजलं नाही. बघा, ही लीव जी आहे अशा कर्मचाऱ्याला मिळू शकते, ही लीव जी आहे ती अशा कर्मचाऱ्याला मिळू शकते जो रिएम्प्लॉयड नाही. म्हणजे परत रिएम्प्लॉयड म्हणजे काय, ऑलरेडी एम्प्लॉयड आहे, तो काय रिटायर्ड झाला असेल, त्याला काढून टाकलं असेल, परत त्याला काय केलं, बोलवून घेऊन रिएम्प्लॉयड केलं असेल, नाही असा नसेल, आणि त्याची सुपरअन्युएशन एज सुद्धा अजून आलेली नाही. म्हणजेच लीव सुपरअन्युएशन डेट नंतर एक्सटेंड होणार नाही, असा अर्थ आहे याचा. ओके, आय होप तुम्हाला जो रूल 67 आहे तो समजला असेल. आता आपण बघूया 68 काय आहे. 68मध्ये काय आहे, cash equivalent of leave salary in respect of earned leave at the credit of government servant at the time of superannuation, retirement, compulsory retirement, voluntary retirement, invalid pension and resign or quiet services. ह्यामध्ये काय आणलंय, cash equivalent of leave salary at the retirement and resignation. बघायला गेलं तर खूप मोठं टायटल आहे. ह्या टायटलचंच मिनिंग असं आहे, जेव्हा गव्हर्नमेंट सर्वंट रिटायर्ड, रिझाईन किंवा व्हॉलंटरी रिटायर्ड किंवा इनव्हॅलिड पेन्शन घेतो, तेव्हा त्याच्या उरलेले जे राहिलेले अर्न लीव असतात ना, त्यासाठी त्याला कॅश इक्विव्हॅलंट लीव म्हणजे पैशाने कंपन्सेशन मिळते. म्हणजे तुमची काय केलेली असते, आता तुमचं सर्व्हिस तर संपले, मग त्याच्यानंतर परत तुम्हाला राबवून घेणार आहेत का, नाही, तुम्हाला कॅश अर्न लीव मिळणार आहे, तिथं कंपन्सेशन दिलं जाणार आहे तुम्हाला. आय होप समजलं, टायटल समजलं असेल तर तुम्हाला पुढचं समजायला काही अवघड नाही आहे. फर्स्ट पॉईंट जो आहे ह्यामध्ये, त्यामध्ये फर्स्ट पॉईंटचं काय आहे, द ऑथॉरिटी कम्पिटंट टू दी ग्रँट लीव शॅल सो मोटो सँक्शन टू दी गव्हर्नमेंट सर्वंट हू रिटायर्ड्स ऑन अटेनिंग दी एज ऑफ सुपरअन्युएशन दी कॅश इक्विव्हॅलंट टू लीव सॅलरी इन रिस्पेक्ट ऑफ दी पिरियड ऑफ अर्न लीव ॲट हिज क्रेडिट ऑन द डेट ऑफ हिज सुपरअन्युएशन सब्जेक्ट टू दी मॅक्झिमम 300. ह्यामध्ये काय म्हणलं, लीव देणाऱ्या ऑथॉरिटीला आपोआप सो मोटो कर्मचाऱ्याला त्याच्या अर्न लीवचं कॅश इक्विव्हॅलंट सँक्शन करायचं आहे. म्हणजे काय म्हणले की लीव देणारा जो ऑथॉरिटी असतो तो सो मोटो, आपोआप म्हणजे सो मोटो म्हणजे स्वतः कॉग्निझन्स घेणे, कर्मचाऱ्याला स्वतःहून त्याला अर्न लीवचं कॅश इक्विव्हॅलंटचं सँक्शन करणार आहे तो, जेव्हा सुपरअन्युएशन रिटायरमेंटने तो सर्व्हिस सोडतो. कंडिशन काय आहे की तो सब्जेक्ट टू सुपरअन्युएशन, सब्जेक्ट टू मॅक्झिमम 300 डेज, आणि जी लीव असते ना जास्तीत जास्त 300 डेजपर्यंत असायला पाहिजे, असू शकते. म्हणजेच रिटायरमेंट वेळी तुमच्याकडे 300 दिवसापर्यंतची उरलेली लीव असेल तर त्या दिवसापर्यंतचे तुम्हाला कंपेन्सेशनमध्ये पैसे मिळणार. म्हणजे 300 दिवसाचे तुम्हाला, जसं काय त्यामध्ये मेन्शन्ड आहे लीव कंपेन्सेशन कशा पद्धतीने मिळणार, तेवढे तुम्हाला कंपेन्सेशन 300 दिवसाचे मिळणार आहेत. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट बघा, एवढंच आहे यामध्ये. काय म्हणलं, एवढंच की सो मोटो काय करणार आहे, जो ऑथॉरिटी लीव ग्रँट करतो तो ऑथॉरिटी त्याला काय करणार आहे, तेवढ्या दिवसाचे कंपेन्सेशन देणार आहे जर तो लीव घेतला नसेल तर. त्याच्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये काय म्हणले की जे सर्व्हिसवर आहेत त्यांना इझिली हे रिकग्नाइज व्हायला इझी आहे, आणि जे नुकतेच LLB वगैरे झाले असतील किंवा ज्यांना अजून कोणतीही जॉब नसेल त्यांना थोडं डिफिकल्ट वाटणार आहे. 1-2 वेळा लेक्चर्स बघून काढा, तुम्हाला इझी जाईल. ओके, त्याच्यानंतर द कॅश इक्विव्हॅलंट ऑफ दी लीव सॅलरी पेएबल अंडर सब रूल 1 above shall also include dearness allowances admissible on the leave salary at the rates in the force on the date of retirement and it shall be paid in one lump sum as one time settlement. तर ह्यामध्ये इझिली एवढंच म्हटलं आहे की कॅश इक्विव्हॅलंटमध्ये डिअरनेस अलाउन्सेस सुद्धा धरला जाणार आहे. तुम्हाला कॅश इक्विव्हॅलंट जेवढं देणार आहे ना त्यामध्ये तुमचं डिअरनेस अलाउन्सेस DA काय असणार आहे ते सुद्धा तुम्हाला इन्क्लुडेड असणार आहे, ह्यामध्ये धरलं जाणार
जाणार आहे. पेमेंट एकाच वेळेस तुम्हाला लमसम म्हणजे छोटे छोटे इन्स्टॉलमेंट करून तुम्हाला दिलं जाणार नाही आहे. त्यामध्ये तुम्हाला एकदम लमसम अमाऊंट म्हणजे काय एकदम तुम्हाला दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट जो आहे यामध्ये काय म्हणले, द कंपन्सेटरी लोकल अलाउन्सेस and the house rent allowances shall not be included in the calculating the cash equivalent of the leave salary under this rule. मग यामध्ये कॅश इक्विवलेंट काढताना कंपल्सटरी लोकल अलाउन्सेस आणि हाऊस रेंट अलाउन्सेस जे असतात HRA जे आहे ते ह्यामध्ये इन्क्लुडेड नसणार आहे. ओके, फक्त डिअरनेस अलाउन्सेस इन्क्लुडेड असणार आहे यामध्ये. त्याच्यानंतर फोर्थ राहिलं का? ओके, फोर्थ वन जे आहे, fourth one, from the cash equivalent so worked out, no deduction shall be made on the account of pension and the pensionary equivalent of the other retirement benefits. तर ह्यामध्ये कॅश इक्विवलेंटमधून पेन्शन किंवा इतर रिटायरमेंट बेनिफिटसाठी कोणतेही पैसे डिडक्ट केले जाणार नाही आहेत ह्यामध्ये. फिफ्थ पॉईंटमध्ये काय म्हणले की फिफ्थ पॉईंट जो आहे यामध्ये, जर कर्मचाऱ्याचं रिटायरमेंट सस्पेन्शन म्हणजे जो कर्मचारी आहे म्हणजे जो गव्हर्नमेंट सर्वंट आहे, रिटायरमेंट सस्पेन्शनमध्ये असताना झालं म्हणजे रिटायरमेंट सस्पेन्शनमध्ये असताना म्हणजे सस्पेंड केलं आहे त्याला आणि त्या सस्पेन्शनमध्येच त्याचं रिटायरमेंट झाले असेल तर त्याला लिव्ह सॅलरी मिळेल. फक्त तो पूर्णपणे निर्दोष म्हणजे काय म्हणले, सस्पेंड केले गेले इन्व्हेस्टिगेशन. काय झालंय, एक्झाम्पल हा कर्मचारी आहे, ह्याच्यावर ॲलिगेशन्स आहेत कोणते तरी ब्राईब वगैरे घेतला पण तो घेतला नसेल तर त्याची जी इन्व्हेस्टिगेशन पिरियड आहे तोपर्यंत त्याला सस्पेंड केले जाते. तर तो सस्पेन्शन पिरियडच्या वेळेसच तो काय झाला इथं रिटायर्ड झाला आणि नंतर असं झालं की तो निर्दोष मुक्त झाला आहे. तर त्याला जेवढे दिवस तो सस्पेन्शन म्हणजे झालेला ना आणि ज्या दिवसापर्यंत तो सस्पेंड झाला म्हणजे ज्या दिवसापर्यंत रिटायरमेंटची डेट आहे त्या दिवसापर्यंत त्याला काय मिळणार आहे, सॅलरी मिळणार आहे त्याला. ओके, त्याच्यानंतर एक्सोनेटेड म्हणजे काय असणार आहे, तो निर्दोष मुक्त व्हायला पाहिजे. फुल्ली म्हणले जराही त्याचा दोष असू नये, निर्दोष मुक्तता व्हायला पाहिजे त्याची. त्यामध्ये नोट काय म्हणले, पहिला नोट जो आहे तो बघा, म्हणजे नोटमध्ये कर्मचारी आपली काही अर्न लिव्ह जी असते ना रिटायरमेंट पूर्वी वापरू शकतो, रिटायरमेंट व्हायच्या पूर्वी अर्न लिव्ह वापरू शकतो तो लिव्ह प्रिपरेटरी रिटायरमेंट, आणि उरलेली लिव्ह जी आहे ते बॅलन्स आणि त्याला कॅश इक्विवलेंट मिळणार. कॅश इक्विवलेंट म्हणजे काय, जेवढे लिव्ह राहिले तेवढे त्याचे पैसे मिळतात त्याला. नोट 2 मध्ये काय म्हटले, नोट 2 जे आहे ह्यामध्ये इम्पॉर्टंट आहे आणि खूप जरा किचकट पण आहे. तर आपण डायरेक्टली ह्यामध्ये नोट्स बघूया ह्यामध्ये. ओके, तुम्हाला नोट 2 जो आहे तो दिसत असेल. जो नोट 2 आहे तुम्ही बेअर ॲक्ट समोर ठेवा म्हणजे तुम्हाला कळेल की कोणता सेक्शन जो आहे ते इथं कोरिलेट होतोय. तर बेअर ॲक्ट समोर ठेवा तुम्ही. नोट 2 आहे तो आपण इथं बघत आहे. तर ह्यामध्ये नोट 2 जे आहे तुम्ही बेअर ॲक्ट समोर ठेवा. With a view to enabling the retirement government servant to review cash equivalent of the leave salary in respect of the utilized earned leave without a delay, the following procedure shall be followed. म्हणजे रिटायरमेंट एम्प्लॉईला कॅश जे मिळण्यात उशीर होऊ नये म्हणून प्रोसिजर जी आहे ती इथं दिलेली आहे. म्हणजे रिटायरमेंट एम्प्लॉईला काय जी कॅश मिळणार असणार आहे ती कॅश जी आहे ती मिळण्यात उशीर होऊ नये ह्यासाठी जी प्रोसिजर आहे ते इथं दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिली प्रोसिजर जे आहे तुम्ही बेरेक्ट समोर ठेवला तर ABCD असे पॉईंट दिसतील तुम्हाला. त्यामध्ये एम्प्लॉईने रिटायरमेंटच्या 3 महिन्याआधी लिव्ह सँक्शन ऑथॉरिटीला लेखी कळवायचं आहे की तो कॅश इक्विवलेंट घेणार आहे म्हणजे घ्यायचा आहे त्याला असं कळवायला पाहिजे. त्याच्यानंतर क्लॉज B आहे डिलीट झालेला आहे. C मध्ये ऑथॉरिटीने 15 दिवसात अर्न लिव्ह किती आहे ते तपासावं म्हणजे किती आहे. एकतर एम्प्लॉई काय करणार आहे इथं रिटायरमेंटच्या 3 महिन्याच्या आधी लेखी कळवणार आहे ऑथॉरिटीला इक्विवलेंटसाठी आणि त्याच्यानंतर 15 दिवसात जी ऑथॉरिटी आहे ती काय करणार आहे अर्न लिव्ह किती आहे तपासणार आहे, इन्व्हेस्टिगेट करणार म्हणजे चेक करणार. ऑथॉरिटीने खात्री करून काय करणार आहे कर्मचारीला काही लिव्ह वापरली असेल तर ती डिडक्ट म्हणजे काही लिव्ह म्हणजे 150 डेज त्याची टोटल लिव्ह आहे त्यामध्ये काय केलं आहे त्यानं 50 लिव्ह केला आहे आणि 100 जर लिव्ह त्याचे शिल्लक असतील तर त्याला डिडक्ट करून ते बॅलन्स कॅश इक्विवलेंट सँक्शनसाठी ऑर्डर रिटायरमेंट 1 आठवड्यात द्यायला लागणार. टाईम पिरियड बघा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ई मध्ये काय म्हणले, ट्रेजरीकडे बिल रिटायरमेंट नंतर 15 दिवसात पाठवावं म्हणजे ट्रेजरीकडे काय असणार आहे बिल रिटायरमेंट नंतर बिलसाठी 15 दिवसात पाठवायचं आहे. त्याच्यानंतर नो डिमांड सर्टिफिकेट म्हणजे मिळालं नसेल तरीही पेमेंट थांबवायचं नाही आहे म्हणजे नो डिमांड सर्टिफिकेट नसेल तरी पेमेंट थांबवणार नाही, पेमेंट होणारच आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो
कॅल्क्युलेशन फॉर्म्युला आहे की तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार आहे. तुम्ही बेअर ॲक्टमध्ये बघितला तर तुम्हाला कॅल्क्युलेशनचा जो फॉर्म्युला आहे तो दिलेला आहे त्यामध्ये, तसा सेम फॉर्म्युला आहे, फक्त इथं मी एका लाईनमध्ये मी नोट्समध्ये घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता इथं. तुम्हाला जर बेअर ॲक्टच्या मगाशी जसे मी सांगत होते तसं सांगायची जर इच्छा असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये प्लीज कमेंट करा की कोणतं वे इझी वाटेल तुम्हाला. ओके, त्यामध्ये कॅश पेमेंट इज इक्वल्स टू पे प्लस डिअरनेस अलाउन्सेस ऑन रिटायरमेंट डेट डिवायडेड बाय 30 इंटू नंबर ऑफ अर्न लिव्ज डे मॅक्झिमम 300 डेज तुम्हाला असणार आहे तिथं. म्हणजे बेसिक पे तर असणारच आहे, प्लस डिअरनेस अलाउन्सेस डिवाइड करून 30ने डिवाइड करून 1 महिना ते मल्टिप्लाय उरलेल्या लिव्ज डे कॅश अमाऊंट तुम्हाला मिळणार आहे. ओके, तर चला नेक्स्ट 6th पॉईंटकडे मूव्ह करूया आपण. ओके, जो 6th पॉईंट आहे ना, तो 6th पॉईंट जो आहे इथं आता आपण तो बघणार आहे. अथॉरिटी कम्पिटंट टू ग्रँट द लीव मे बी विथ होल किंवा त्यामध्ये ऑर पार्ट कॅश इक्वॅलंट ऑफ द अर्न लीव इन द केस ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट हू रिटायर्ड फ्रॉम द सर्व्हिस ऑन अटेनिंग द एज ऑफ रिटायरमेंट. तर ह्या केसमध्ये काय असणार आहे ते आपण बघूया. तर ह्यामध्ये काय म्हणले, जर कर्मचारी जो आहे म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट जो आहे रिटायरमेंटच्या वेळी जर सस्पेन्शनमध्ये असणार आहे किंवा डिसिप्लिनरी क्रिमिनल केस जरी त्याला सुरू असेल तर ऑथॉरिटी कॅश होल्ड करू शकते. म्हणजे एकतर सस्पेन्शन त्याला करणार आहेत किंवा त्याच्या अगेन्स्ट क्रिमिनल प्रोसिडिंग चालू आहे, तर त्यावेळेस काय असणार आहे की डिसिप्लिनरी किंवा क्रिमिनल केस सुरू असेल तर ऑथॉरिटी त्याच्याजवळच ते अमाऊंट जे आहे ते काय करणार आहे, स्वतःजवळच ठेवणार आहे ती अमाऊंट. त्याच्यानंतर केस संपल्यानंतर किंवा ड्यूज जे आहेत त्याचे ते क्लिअर झाल्यानंतर त्याला जी विथहोल्ड रक्कम आहे ती त्याला दिली जाणार आहे. त्याच्यानंतर बीमध्ये काय म्हटलं गेलं आहे, जर कर्मचारी कंपल्सरी रिटायरमेंट ॲज पनिशमेंटने रिटायर्ड झाला असेल, म्हणजे कंपल्सरी रिटायरमेंट ॲज अ पनिशमेंट म्हणजे त्याला कंपल्सरीली रिटायर्ड केलं गेले. कंपल्सरी रिटायरमेंट म्हणजे काय, पनिशमेंट म्हणून त्याला कंपल्सरी रिटायर्ड केलं गेलं असणार आहे. त्यामध्ये तर त्याला सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन अँड अपील रूल्स 1979 नुसार द ऑथॉरिटी कम्पिटंट टू ग्रँट अ लीव शॅल इश्यू अँड ऑर्डर ग्रँटिंग कॅश इक्वॅलंट. मग तर त्याला अर्न लीवसाठी कॅश इक्वॅलंट मिळेल. मॅक्झिमम 300 दिवसाची त्याला मिळणार आहे. 300 डेज इथं दिलं गेले. त्याच्यानंतर 7th पॉईंट जो आहे ह्यामध्ये काय म्हणले, जो कर्मचारी आहे म्हणजे जो गव्हर्नमेंट सर्वंट आहे, रूल 10, रूल 65, रूल 66 ऑफ महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस पेन्शन रूल्स 1982 नुसार रिटायरमेंट घेतला असेल त्यालासुद्धा लीव सॅलरीचा कॅश इक्विवॅलंट आपोआप सँक्शन केला जाणार आहे. मॅक्झिमम डेज जे आहे ते 300 डेज त्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर 8वा जे आहे त्यामध्ये 8वा जो पॉईंट आहे 8th पॉईंट जो आहे, इनव्हॅलिड पेन्शन घेणाऱ्या कर्मचाऱ्याला सुद्धा उरलेल्या लीवसाठी कॅश मिळणार. मॅक्झिमम जो आहे 300 दिवसाचा मिळणार आहे. त्यामध्ये 9th पॉईंटमध्ये एवढं काही लक्षात ठेवायची गरज नाही, मी मेन पॉईंट सांगते तेवढं लक्षात ठेवा. 9th पॉईंट जो आहे, रिझायनेशन अँड क्वाइटिंग दी सर्व्हिसेस, जर रिझाईन केला असेल किंवा क्वाईट सर्व्हिसेस केला असेल तर त्यामध्ये कर्मचाऱ्याला अर्न लीव कॅश इक्विवॅलंट मिळणार आहे. मॅक्झिमम 300 डेज मिळणार आहे, ते पण सो मोठो जो ऑथॉरिटी आहे तो देणार आहे त्यामध्ये. आय होप तुम्हाला 68 जो आहे तो समजला असणार आहे. त्यामध्ये आपण एक पॉईंट बघूया की चार्ट त्यामध्ये की तुम्हाला मी चार्ट करून दाखवते की इझिली जो पॅरा आहे तो कसा समजून घ्यायचं आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिला सुपर ॲन्युएशन रिटायरमेंट जे आहे, लीव कॅश इक्वॅलंट मिळणार आहे का, हो मिळते. त्याच्यानंतर जास्तीत जास्त किती दिवस असणार आहे, सगळ्याला 300 दिवस लक्षात ठेवायचे, सगळ्याला. आता ज्याला मिळते त्याची मी नावं सांगते फक्त. व्हॉलंटरी कंपल्सरी रिटायरमेंटसाठी मिळणार, इनव्हॅलिड पेन्शनसाठी मिळणार, रिझायनेशनसाठी मिळणार, क्वाईट सर्व्हिसेससाठी मिळणार आहे, अंडर सस्पेन्शन एक्स्टॉर्नेट आपण बघितलं ना त्याला, त्याच्यासाठी तो निर्दोष मुक्तता झाला असेल तर, पनिशमेंट कंपल्सरी रिटायरमेंट झाली असेल तर त्याला मिळते, डिसिप्लिनरी केस सुरू असेल तर विथहेल्ड त्याला ती मिळणार नाही आहे, ते विथहेल्ड टेम्पररी, ती केस संपूसपर्यंत त्याला विथहेल्ड करणार, झाल्यानंतर त्याला मिळणार आहे. हे सगळे 300 दिवस आणि ह्याला सगळ्याला त्याला काय मिळणार आहे, कॅश इक्विवॅलंट मिळणार आहे. त्याच्यानंतर कॅश इक्विवॅलंट ऑफ लीव सॅलरी इन केस ऑफ डेथ व्हाईल इन दी सर्व्हिसेस. 69 मध्ये काय म्हणलंय, आपण डायरेक्टली ह्यामध्ये नोट्स बघूयात. 69 इझी आहे आणि छोटंसं आहे. मला सांगितले की जो चार्ट आहे तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. ओके, बघून घ्या, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्याच्यानंतर 69 जो आहे, 69चा पॉईंट जो आहे,
कॅश इक्विव्हॅलंट जो आहे ऑफ लिव्ह सॅलरी इन केस ऑफ डेथ व्हाईल इन दी सर्व्हिस. जर गव्हर्नमेंट सर्वंट जो आहे त्याची डेथ जर सर्व्हिसच्या काळात झाली असेल, व्हाईल इन सर्व्हिसमध्ये आहे तेव्हा झाली असेल. मिनिंग काय आहे, इफ अ गव्हर्नमेंट सर्वंट डाईज व्हाईल स्टील इन सर्व्हिसेसमध्ये असेल आणि त्यावेळेला त्याची डेथ झाली असेल, हिज फॅमिली इज एंटायटल्ड टू रिसीव द कॅश इक्विव्हॅलंट ऑफ द अर्नड लिव्ह दॅट द एम्प्लॉई कुड हॅव अवेल्ड हॅड ही लिव्ह. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ह्यामध्ये जेवढे तिचे अर्न लिव्ज असतात ना तेवढे त्याला, आता तो तर राहिला नाही आहे, मग त्याच्या फॅमिलीला तेवढे जे अर्न लिव्ह आहेत ना त्याचे कंपेन्सेशन मिळणार, म्हणजे त्याला अर्न लिव्हचे पैसे मिळणार. कुणाला? त्याच्या फॅमिलीला मिळणार. मेन प्रोव्हिजन काय आहे, द अमाऊंट पेएबल इज लिमिटेड टू अर्न लिव्ह अप टू 300 days. म्हणजे अमाऊंट किती आहे, कितीपर्यंत तुम्हाला मॅक्झिमम मिळणार आहे, 300 दिवसापर्यंत तुम्हाला ते काय मिळणार आहे, अमाऊंट जी आहे तेवढ्या दिवसाची तुम्हाला मॅक्झिमम 300 दिवसाची मिळणार आहे. द पेमेंट इज मेड विदाउट एनी डिडक्शन फॉर दी पेन्शन ऑर ग्रॅच्युटी. ग्रॅच्युटीसाठी किंवा पेन्शनसाठी कोणतंही ह्यात डिडक्शन होणार नाही आहे, तुम्हाला डिरेक्टली पेमेंट जे आहे ते फॅमिलीला दिलं जाणार आहे. द फॅमिली ऑल्सो रिसिव्स द डिअरनेस अलाउन्सेस. जेवढी तुमची म्हणजे फॅमिली जी आहे तेवढी त्यांना डिअरनेस अलाउन्सेस पण त्यामध्ये इन्क्लूड असणार आहे ऑन दी लिव्ह सॅलरीवर. फॉर एक्झाम्पल बघा, इफ an officer dies with the 240 days on earned leave balances, his family will get the payment of 240 days leave salary plus dearness allowances मिळणार आहे if he had availed the leave right after his death. ओके, आय होप तुम्हाला 69 समजलं असणार आहे. 69A आहे. तर ह्यामध्ये बघूया 69A काय आहे. टू हुम द कॅश इक्विव्हॅलंट इज पेएबल, फॅमिली ऑर्डर ऑफ प्रायोरिटी. आता फॅमिली ऑर्डर ऑफ प्रायोरिटी तुम्ही बेअर ॲक्टमध्ये बघाल तर तुम्हाला खूप मोठंसं असं तुम्हाला लिस्ट दिली गेली. आपण शॉर्टमध्ये बघूया ह्यामध्ये. तर कुणाला ह्यामध्ये प्रायोरिटी कुणाला असणार आहे, आता घरामध्ये फॅमिलीमध्ये कोण कोण असणार आहे, आई असणार आहे किंवा पत्नी असणार आहे, मुलगा असणार आहे, मुलगी असणार आहे, भाऊ असणार आहे, परत वडील असणार आहेत. तर ह्यामध्ये प्रायोरिटी कुणाला दिली जाणार आहे ते ह्यामध्ये सांगितले. आता बघा, इन केस ऑफ डेथ व्हाईल दी सर्व्हिस दी पेमेंट अंडर रूल 69 इज मेड दी फॅमिली इन ऑर्डर. आता ऑर्डरनुसारच मी ह्या नोट्समध्ये घेतलेल्या आहेत. ह्यामध्ये सगळ्यात पहिला जी विडो आहे त्यामध्ये त्या विडोला मिळणार आहे सगळ्यात पहिला एल्डेस्ट बाय द डेट ऑफ मॅरेज इफ द डिसिस्ड इज द मेल और हजबंड इफ द डिसिस्ड इज फिमेल. म्हणजे जर मेलची डेथ झाली असेल तर फिमेल विडोला तिथं काय मिळणार आहे, ती पेन्शन म्हणजे जी काय अर्न लिव्ह आहे ती मिळणार आहे. जर फिमेल असेल तर मेलला मिळणार आहे, हजबंड वाईफ. ओके, त्याच्यानंतर सेकंड पॉईंट जो आहे, एल्डेस्ट सर्वायविंग सन और अडॉप्टेड सन. काय म्हणले, एल्डेस्ट सर्वायविंग सन किंवा अडॉप्टेड सनला सुद्धा मिळणार आहे इफ नो पाऊस नसेल तर. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट म्हणलं गेले, एल्डेस्ट सर्वायविंग अनमॅरिड डॉटर. अनमॅरिड डॉटर असेल तरच, मॅरिड डॉटरला मिळणार नाही. त्याच्यानंतर एल्डेस्ट सर्वायविंग विडोड डॉटर, जर विडोड डॉटर असेल तर तिला मिळणार. फादर, त्याच्यानंतर फादर असणार आहे, त्याच्यानंतर मदर असणार आहे. त्याच्यानंतर एल्डेस्ट ब्रदर, म्हणजे हे वरचे कोण नसतील तर एल्डेस्ट ब्रदर बिलो 18 इयर्स असेल तर त्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर एल्डेस्ट अनमॅरिड, जो अनमॅरिड सर्वायविंग सिस्टर असेल तर त्याला मिळणार आहे. एल्डेस्ट सर्वायविंग विडोड सिस्टर असेल तर त्याला मिळणार आहे. एल्डेस्ट सर्वायविंग मॅरिड डॉटर असेल तर तिलाही मिळणार आहे. एल्डेस्ट चाइल्ड ऑफ दी एल्डेस्ट प्रीडिसिस्ड सन असणार आहे त्यालाही, म्हणजे प्रीडिसिस्ड सन म्हणजे मुलग्याचा मुलगा, त्यालाही मिळणार आहे. एक्सप्लेनेशन, एल्डेस्ट सर्वायविंग विडो म्हणजे इज द डिटरमाइंड बाय द डेट ऑफ मॅरेज नॉट बाय एज. एजशी रिलेटेड नाही आहे, मॅरेजची डेट काय आहे त्याच्यावर डिसाईड करणार आहे. हिंदू लॉमध्ये नसते मोस्टली, यामध्ये जे मुस्लिम मोमेडियन लॉमध्ये कन्सिडर केलं जाते जर 2 मॅरेज झाला असेल तर. त्याच्यानंतर 70 रूल जो आहे लिव्ह सॅलरीचा आहे. ह्यामध्ये लिव्ह सॅलरी काय आहे, अर्न लिव्ह आहे, हाफ पे लिव्ह आहे, कमिटेड लिव्ह आहे. बेसिकली ह्यामध्ये लिव्ह सॅलरी लिव्हचे टाईप्सच दिलेत. तर पहिला जो आहे ते अर्न लिव्ह यामध्ये दिला आहे. अ गव्हर्नमेंट सर्वंट ऑन दी अर्न लिव्ह गेट्स अ फुल पे. ह्यामध्ये गव्हर्नमेंट सर्वंटला त्यामध्ये काय म्हणलं, अर्न लिव्ह गेट्स अ फुल पे त्याला मिळणार आहे. इक्वली टू लास्ट पे ड्रॉन बिफोर द लिव्ह. इफ ही वॉज ऑन दी फॉरेन सर्व्हिसेस अब्रॉडवर असेल तर त्यामध्ये द पे ही वुड हॅव ड्रॉन इन इंडिया इज कन्सिडर. म्हणजे जर तो फॉरेन सर्व्हिसेसमध्ये असेल तर त्याला असंच कन्सिडर केलं जाणार आहे की ते पे जे आहे ते इंडियामधूनच ड्रॉन केले गेले. ओके, त्याच्यानंतर हाफ पे लिव्ह किंवा लिव्ह नॉट ड्यू. ह्यामध्ये काय म्हणले, द एम्प्लॉईज एंटायटल टू हाफ ऑफ हिज नॉर्मल सॅलरी. नॉर्मल सॅलरी जी आहे, हाफ पे लिव्ह म्हणजे काय, नॉर्मल सॅलरी आहे त्याच्या हाफ मिळणार आहे त्याला.
कमिटेड लीवमध्ये काय असणार आहे, द एम्प्लॉई रिसिव्ज फुल पे, म्हणजे एम्प्लॉई काय करणार आहे, कमिटेड लीवमध्ये फुल पे रिसीव करणार आहे इक्वालेंट टू अर्न लीव. आपण कमिटेड लीव बघितलेला आहे, तुम्हाला जर लक्षात नसेल तर परत एकदा जाऊन बघून. ओके, त्याच्यानंतर एक्स्ट्रा ऑर्डिनरी लीव आत्ताच बघितले आपण. एक्स्ट्रा ऑर्डिनरी लीवमध्ये नो लीव सॅलरी इज ॲडमिसिबल. तुम्हाला कुठलीही बाकीची लीव सॅलरी जर ॲडमिसिबल नसेल तर तुम्हाला काय केलं जाणार आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी लीव दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर लीव प्रिपरेटरी टू रिटायरमेंट. लीव प्रिपरेटरी टू रिटायरमेंट म्हणजे काय, रिटायरमेंट व्हायच्या आधी तुम्हाला जे लीव घेताना तुम्ही रिटायरमेंट व्हायच्या आधी, तर त्याला लीव प्रिपरेटरी रिटायरमेंट म्हणतात. इफ अ गव्हर्नमेंट सर्वंट इज अलाउड टू टेक another job during leave before the government retirement, the leave salary will be restricted to हाफ पे लीव अमाऊंट. म्हणजे काय म्हटले ह्यामध्ये की गव्हर्नमेंट सर्वंट काय केलं की लीव घेऊन दुसरीकडे कुठेतरी जॉब करत असेल तर त्यावेळेस त्याला हाफ पे मिळणार आहे, फुल पे नाही. जर जॉब करत नसेल तर फुल पे मिळणार आहे. ओके. 6 पॉईंट, लीव बियॉन्ड सुपरॲन्युएशन. लीव बियॉन्ड सुपरॲन्युएशनमध्ये म्हणजे सुपरॲन्युएशनची कन्सेप्ट आत्ताच आपण बघितली की सुपरॲन्युएशन म्हणजे काय, तुम्ही तुमची जी रिटायरमेंट डेट आहे त्याच्या पुढे जाऊन तुम्ही लीव घेत असेल. रूल 67ची केस बघा तुम्ही. लीव सॅलरी कंटिन्युअस ॲज ॲडमिसिबल. इफ रिएम्प्लॉयड सच लीव ही मे बी ड्रॉन. बोथ सॅलरी मिळणार आहे बट लीव सॅलरी इज रिस्ट्रिक्टेड टू हाफ पेला त्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर ESI बेनिफिट काय असणार आहे का ह्यामध्ये, द एम्प्लॉयर इज कवर्ड अंडर द एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ॲक्ट 1948. द लीव सॅलरी एक्सेप्ट फॉर द अर्न लीव इज रेड्युस्ड बाय द अमाऊंट ऑफ ESI बेनिफिट पेएबल. दोन्ही पण बेनिफिट मिळणार नाही आहे ना त्यांना. त्याच्यानंतर अर्न लीव फुल पे असणार आहे, हाफ पे लीव फुल हाफ पे असणार आहे, कमिटेड लीव फुल असणार आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी लीव काहीच पे नसणार आहे. त्याच्यानंतर लीव बियॉन्ड सुपरॲन्युएशन फुल हाफ डिपेंडिंग ऑन दी एम्प्लॉयमेंट. जर तुम्हाला जर की पॉईंट्स बघायचे असतील तर की नोटिफिकेशन रेफरन्स काय असणार आहे ह्यामध्ये, 69मध्ये 9 नोव्हेंबर 1990, 5 फेब्रुवारी 2001 लिमिट रेज फ्रॉम दी 180 टू 240 टू 300 डेजपर्यंत. बेसिकली 180 होतं, त्याच्यानंतर 240 झालं, त्याच्यानंतर 300 डेज झाले, अमेंडमेंट झाले. त्याच्यानंतर 69A जो आहे तो 6 जून 2008ला जो आहे तो इथं काय केलं गेलं, ॲड केला गेला. 70 अपडेट केला गेला आहे 28 जानेवारी 2000, रिसेंटली आहे ह्याच वर्षी. 28 जानेवारी 2025 क्लॅरिफाईज ऑन दी क्लॅरिफिकेशन ऑन दी सुपरॲन्युएशन डिल्डेशन. त्याच्यानंतर 71 जो रूल आहे ह्यामध्ये ड्रॉवल ऑफ दी लीव सॅलरी. ह्यामध्ये ड्रॉवल ऑफ लीव सॅलरीमध्ये मीनिंग पहिला बघूया. मीनिंग ड्रॉवल ऑफ लीव सॅलरी म्हणजे काय कळाल्यावरच आपण पुढे जाऊ. द लीव सॅलरी द पे अ गव्हर्नमेंट सर्वंट सर्व्हिसेस रिसिव्ज व्हाईल ऑन लीव शॅल बी पेड ओनली इन इंडियन रुपीज अँड विदिन दी इंडिया. द लीव सॅलरी जी असते तुम्हाला कशामध्ये मिळणार आहे, इंडियन रुपीमध्ये मिळणार आहे. पर्पज काय, टू एन्श्युअर दॅट ऑल गव्हर्नमेंट पेमेंट ड्युरिंग द लीव आर मेड इन द नॅशनल करन्सीमध्ये व्हावी, हाच पर्पज आहे. अँड आर प्रॉपरली अकाउंटेड फॉर अंडर द इंडियन फायनान्शियल रेग्युलेशनमध्ये प्रॉपरली अकाउंटेबल असू दे. फॉर एक्झाम्पल, इफ अन ऑफिसर इज अर्न लीव अँड इज स्टेईंग अब्रॉडमध्ये राहत असेल आणि अर्न लीव ऑफिसर असेल, हिज लीव सॅलरी विल बी स्टील बी ड्रॉन इन इंडियन रुपीजमध्येच त्याला ते काय मिळणार आहे, लीव सॅलरी मिळणार आहे. त्याच्यानंतर 72 आहे ॲडव्हान्स ऑफ दी लीव सॅलरी. ॲडव्हान्स ऑफ लीव सॅलरीमध्ये गव्हर्नमेंट सर्वंट गोईंग ऑन दी लीव सॅलरी म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट गोईंग ऑन लीव फॉर 30 days ऑर मोर मे रिसीव अँड ॲडव्हान्स पेमेंट ऑफ लीव फॉर अप टू 1 month त्याला ॲडव्हान्स मिळू शकते. ॲडव्हान्स टू लीव सॅलरी म्हणजे काय, लीव सॅलरी 1 महिन्याची त्याला लीव ॲडव्हान्स मिळू शकते. सॅलरी म्हणजे लीव सॅलरी ॲडव्हान्समध्ये. हू कॅन अवेल अप्लायज टू ऑल गव्हर्नमेंट सर्वंटला, सगळ्या गव्हर्नमेंट सर्वंट इन्क्लूड फॉरेन सर्व्हिसेसला पण आहे इन्क्लुडेड. कंडिशन काय आहेत फक्त त्याला, कंडिशनमध्ये काय काय आहे, लीव पिरियड मस्ट ॲटलिस्ट 30 days. ॲडव्हान्स अमाऊंट कॅन बी अप टू 1 month पे अँड अलाउन्सेस 1च मंथ मिळणार आहे. डिडक्शन विल बी मेड, डिडक्शन असणार आहे, इन्कम टॅक्स असणार आहे, प्रोव्हिडंट फंड, हाऊस रेंट, रिकव्हरी ऑफ लोन्स वगैरे काही घेतला असेल तर ते पण असणार आहे रिकवर करून. टू पर्पज काय, हेल्प दी एम्प्लॉईज मॅनेज दी इमिजिएट फायनान्शियल काहीतरी नीड्स असणार आहेत त्यांचे, पेमेंट वगैरे द्यायचे असेल तर त्याच्यासाठी त्यांना हेल्प करण्यासाठी बेसिकली. एक्झाम्पल बघा, if an officer takes a 45 days of earned leave, he can receive 1 month pay in advance. त्याला 1 month पे मिळणार आहे आफ्टर नेसेसरी डिडक्शन केल्यानंतर. डिडक्शन आपण बघितलं. त्याच्यानंतर 71 मध्ये ड्रॉवल ऑफ लीव सॅलरी, लीव इज पेड इन रुपीमध्ये, इंडियन करन्सीमध्ये. 72 मध्ये ॲडव्हान्स ऑफ दी लीव सॅलरी, ॲडव्हान्स मिळणार आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर 74
4 जो आहे तो चॅप्टर 6मध्ये येतो आणि 73 लास्ट ह्या चॅप्टर 5चा लास्ट पॉईंट आहे 73, तर तो डिलीट झालेला आहे 73 डिलीटेड. ओके, तर 74 जो चॅप्टर 6 आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. थँक्यू.